अर्जुन आणि ईशाची भेट होऊन 2 महिने झालेले. आज अचानक तिच्या मोबाईलवर अर्जुनच्या वकिलांचा कॉल आला. ईशा मॅडम, अर्जुन महाजनच्या आजी 2 दिवसानंतर बंगल्यावर येणार आहेत. तुम्हाला आजच बंगल्यावर येऊन तिथल्या काही गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे. अर्जुन सरांची तशी ऑर्डर आहे तुमच्यासाठी. वकिलांचा कॉल आला तेव्हा त्यांना लगेच सांगावं मला नाही जमणार खोटं नाटक करायला असं वाटलं तिला. पण तसं नव्हती करू शकत ती. तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव स्वतः मान्य केलेला. ती त्या बदल्यात 5 लाख रुपये घेऊनही झालेली. आता ती मागे हटू शकत नव्हती आणि तसं केलं तर तिला अर्जुन महाजनचा वकील कायद्याच्या चौकटीत राहून सक्त शिक्षा देऊ शकतो. म्हणून नाविलाजास्तव ती बंगल्यात जाण्याचा निर्णय घेते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं म्हणून, नाहीतर तिची अजिबात इच्छा नव्हती बंगल्यावर जाण्याची. जेव्हा अर्जुनने तिचं सर्वस्व लुटलेलं तेव्हाच तिला तिचं आयुष्य संपवावंसं वाटत होतं. ती तिच्या आधीच्या विचारात हरवलेली असायची. कोणत्याच गोष्टीत तिला रस राहिला नव्हता. जगण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. तिला तर त्याच दिवशी स्वतःचं जीवन संपवून टाकावं असं वाटत होतं. पण तिचा छोटा भाऊ अमोल आणि मावशीसाठी ती जगत होती. अर्जुन सरांची ऑर्डर फॉलो करा ईशा मॅडम, नाहीतर तुमच्यासाठी ती काही बोलत नव्हती म्हणून समोरून वकील बोलले. 4 महिने तर झालेत, आता फक्त 2च महिने राहिलेत तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला. हो सर, येईल मी आज बंगल्यावर, बोलते ती. तिला अर्जुनच्या बंगल्याचा ॲड्रेस वकील पाठवतात. ती तिच्या मावशीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजविषयी सर्व खरं सांगून ती ॲड्रेस शोधत शोधत बंगल्यावर पोहोचते. सर्वंट सोडले तर बंगल्यात कोणीच नव्हतं. एक खूप जुना सर्वंट ईशाला तिची रूम दाखवतो. मॅडम, तुम्हाला काही लागलं, काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा, मी लगेच तुमच्या सेवेत हजर राहील. ईशा ठीक आहे, सर्वंट बोलून रूमबाहेर जातो. बाहेरून खूप सारे मोठमोठे बंगले पाहिले होते तिने, पण आतून कधी असा अलिशान बंगला पाहण्याचा योग नव्हता आला तिला. किती अलिशान आणि सुंदर बंगला आहे, ती मनात म्हणाली. केवढा का असेना, मला काय करायचं आहे, मी फक्त काही दिवसांसाठीच आहे इथे, बोलून ती बेडवर बसते. वाव, कसला भारी आहे बेड. बेडवर बसल्या बसल्या चादरवरून हात फिरवत म्हणाली ती. आमच्यासारखे लोक मुंबईसारख्या शहरात घरही नाही घेऊ शकत आणि ह्या एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्यासाठी घरातील एकही माणूस दिसत नाही, तरी एवढा मोठा बंगला घेऊन ठेवलाय. किती पैसे असतील ना या अर्जुन महाजनकडे, ती मनात विचार करत होती. 2 दिवसानंतर अर्जुन महाजनची आजी येणार असं वकिलांनी फोनवर तिला सांगितलेलं, पण 4 दिवस झाले तरी कोणीच नव्हतं आलं तिथे. ती वैतागली होती. तिला बोर होत होतं. 4 दिवस फक्त उठा, खावा, बुक्स वाचा आणि झोपा, एवढंच. कॉलेज आणि कामावर सुट्टी टाकलेली तिने. घरातील सर्व काम करायला सर्वंट होते. आज ती नाश्ता करून हॉलमध्येच बसली होती, तेवढ्यात समोरून अर्जुनचा पीए आत आला. ती त्याला पाहून तोच अर्जुन महाजन असावा असं समजू लागली. तोही स्मार्ट दिसत होता, सूटबूट घातलेला त्याने. ती खाली मान घालून पटकन उभी राहिली. तेवढ्यात दारातून आणखी एक व्यक्ती आली. तिला पाहून ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. हा नीच माणूस इथे, ती मनातच म्हणाली. तिने मनाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवलेल्या, तिला असह्य वेदना देणाऱ्या, नको असलेल्या आठवणी त्याला पाहून पुन्हा जाग्या झाल्या. तिला वाटलं धावत जावं आणि त्याच्या सणसणीत कानाखाली ठेवून द्यावी. तोही तिला त्याच्या बंगल्यात पाहून अचंबित झाला. त्याला जाब विचारावा, का खेळलास माझ्या आयुष्याशी तू? तुला कोणी अधिकार दिला माझ्यासोबत घाणेरडे कृत्य करण्याचा, असं वाटलं तिला. पण तेवढ्यात त्याच्या मागून समीर आणि अर्जुनचे बॉडीगार्ड आले. वकीलही आले. मिस्टर अर्जुन, या मिसेस ईशा. वकील अर्जुनला सांगू लागले. पण अर्जुन एकटक ईशाकडेच पाहत होता. मनात खूप गिल्ट होतं त्याच्या, तिला काहीच मदत न करता तिला असंच सोडून निघून गेलेला म्हणून. मिस्टर अर्जुन, वकील पुन्हा आवाज देतो.
बोला, अर्जुन बोलतो. या मिसेस ईशा. ती साध्याशा पंजाबी ड्रेसमध्ये होती. 2 महिने बाकी आहेत तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे ॲग्रीमेंट संपायला. बस फक्त 2च महिने बाकी आहेत. तो मनातच म्हणाला, या तुम्ही सर्वांनी. आता मला बंगल्यात कोणीच नको. ओके सर बोलून सर्वच निघून जातात. आता तिथे फक्त ते दोघेच उभे असतात. तो तिच्याजवळ येतो. पाहतो तिला तर ती अतिशय रागात असते. रागाने तिचं शरीर थरथरत असतं. ईशा बोलतो तो तशी ती अतिशय जळजळीत त्यावर कटाक्ष टाकून वेगाने पळत रूममध्ये निघून जाते. दरवाजा लावून आत बसते. खूपच रडत असते आता ती. हा माणूस पुन्हा आला माझ्या आयुष्यात. माझं आयुष्य एवढं कठीण का आहे? मी काय पाप केलंय? ज्या गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टी माझ्यासमोर का येत आहेत? तो, ईशा दार उघड. दारावर थाप मारून बोलतो. पण ती दार उघडत नसते. शेवटी तो त्याच्याजवळ असलेल्या कीने दार उघडून आत येतो. ईशा, आय एम सॉरी. मला नव्हतं माहिती माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुझ्यासोबत झालंय ते. नाहीतर तुझ्यासमोर कधीच आलो नसतो मी. मी तुझा गुन्हेगार आहे. माफी मागण्यालायकीचा नाही मी. पण मी तुझ्यासोबत जे वागलो त्याबद्दल माझ्या आजीला काही कळू देऊ नको. आजीला कळलं तर वाईट वाटेल तिला. आज रात्री आजी येईल तेव्हा तू आजीसमोर माझी खरी बायको असण्याचं नाटक कर. माझं काम मी करीन. तुम्ही या आता. ती रागाने बोलते त्याला. पुन्हा माझ्या मर्जीविना असे रूममध्ये येऊ नका. खूप गोरी असते ती. रडून रडून तिचा चेहरा लाल झालेला, डोळे सुजलेले. त्याच्या नजरेतून सुटलं नाही ते. पण तो तिच्याशी जास्त काही न बोलता गपगुमान तिथून निघून त्याच्या रूममध्ये गेला. दिवसभरात पुन्हा ते दोघे एकमेकांसमोर नाही आले. संध्याकाळी आजी आली घरी. अर्जुन हॉलमध्येच बसलेला. आजीला आलेलं पाहून अर्जुन आजीजवळ धावला. आजी, आलीस तू? तुला पाहून मला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, तुझी बायको कुठे आहे? तिला नाही सांगितलंस का मी येणार आहे ते? ती आहे रूममध्ये. तो म्हणाला, तुझ्या बायकोवर संस्कार नाही केले का तिच्या आई वडिलांनी? घरातील मोठी व्यक्ती इतक्या लांबून येते आणि तुझ्या बायकोला शिष्टाचार नाही? माझ्या स्वागतासाठी ती आली नाही. तेवढ्यात आरतीचं ताट घेऊन समोरून ईशा घाईघाईत आली. आजी, तुम्ही येणार आणि मी तुमच्या स्वागतासाठी हजर नाही राहणार असं कसं शक्य आहे? ती हसमुख चेहरा ठेवून आजीचं औक्षण करून या आजी आत अतिशय प्रेमाने बोलते. पण तिला पाहून अर्जुनची विकेट पडलेली, अतिशय सुंदर तयार होऊन आलेली ती नेव्ही ब्ल्यू कलरची साडी तिच्या गोऱ्या अंगावर शोभून दिसत होती. तिचे लांब सडक केस मोकळे सोडलेले तिने. आजी म्हणते, अर्जुन खूपच सुंदर आहे माझी नातसून. आवडली मला तुझी चॉईस. अर्जुन काही न बोलता फक्त हसला. आजी, कसा झाला प्रवास? या आजी, बसा. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. ती पटकन पाण्याचा ग्लास आजीला देते. आजी, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी की आणखी दुसरं काही? तुम्हाला जे हवंय ते सांगा मला, मी पटकन बनवते तुमच्यासाठी. अगं हो, जरा सावकाश. आत्ताच आले मी. मला काहीच नको. मला फक्त तुमच्या दोघांचा सुखी संसार पाहायचा आहे. ते पाहण्यासाठीच आले मी इकडे. तू इकडे ये. तू माझ्याजवळ बस बरं. तशी ईशा आजीजवळ बसते. नाव काय तुझं? ईशा. नाव माझं ईशा म्हणते. याने सांगितलं मला तुझं नाव ईशा आहे, पण याच्यावर माझा भरोसा नाही. लग्नच करणार नाही म्हणत होता आणि आता अचानक आजी मी लग्न केलं असं म्हणाला मला, म्हणून मी स्वतः पाहायला आले. खरंच लग्न केलं याने की मला खोटं सांगतोय ते? ईशा, याने खरंच लग्न केलंय ना तुझ्याशी? हो आजी, ईशा म्हणाली. मग मंगळसूत्र कुठे आहे तुझं? मंगळसूत्र? ईशा गळ्याला हात लावत म्हणाली. तसा अर्जुन. ईशा, तू मंगळसूत्र नाही घातलंस? अहो ते तिच्याजवळ नव्हतंच मंगळसूत्र. त्यामुळे काय बोलायचं तिला सुचेना. किती विसरभोळी आहेस ग बायको तू. थांब, मी घेऊन येतो तुझं मंगळसूत्र. अशी
कशी विसरलीस तू मंगळसूत्र घालायला, अर्जुन म्हणतो तिला. सॉरी, ते आजी येणार ना, त्या उत्साहात मंगळसूत्र न घालताच पटकन आजीला भेटण्यासाठी खाली आली मी. इट्स ओके, मी आणतो बोलून तो गेला त्याच्या रूममध्ये. आजी आणि ईशा दोघीजणी गप्पा करत असताना अर्जुन छोटंसं डायमंडचं मंगळसूत्र घेऊन येतो, जे त्याने त्याच्या तात्पुरत्या बायकोसाठी खरेदी केलेलं. ईशा, अर्जुन तिला आवाज देतो. तशी ईशा वळून त्याच्याकडे पाहते. तुझं मंगळसूत्र, अर्जुन म्हणतो. हे घे, घाल, तो तिच्या हातात देत असतो. तशी आजी, थांब, अर्जुन मोठ्याने बोलते. ते दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. काय झालं म्हणून. अरे वेड्या, असं हातात काय देतोस बायकोच्या? लग्न गुपचूप केलंस, मग आता माझ्यासमोर ईशाच्या गळ्यात घालते काय? मी, तो मोठ्याने बोलतो. काय पहिल्यांदाच घालणार आहेस का तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र? लग्नात घातलंस ना ईशाच्या गळ्यात तू मंगळसूत्र? तो हो आजी, घातलं ना, बोलतो आता. मग आता काय एवढा ओरडतोस? पहिल्यांदाच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असल्यासारखं. घाल तिला पटकन. एवढी सुंदर माझी नाचून तिचा मोकळा गळा छान नाही दिसत. तसा अर्जुन ईशाच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी तिच्याजवळ येऊन उभा राहिला. आजी हसून दोघांकडे पाहत असते. आजीसमोर ते नाही म्हणू शकत नव्हते, नाहीतर त्यांचं पित्तळ उघडं पडायला वेळ नव्हता लागणार. नाटक जारी ठेवावंच लागणार होतं दोघांना. तो आता तिच्या पाठीवरील केस हळूवार पुढे करतो. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मोकळ्या पाठीला होताच ती पटकन गच्च डोळे मिटते. अंगावर सरकन काटा येतो तिच्या. ती शहारते. ते येतं त्याच्या लक्षात. तो बोलतो आता, आजी, झालं. ईशा त्याच्यापासून बाजूला होते लगेच. छान, आता आणखीनच खुलून दिसत आहेस ईशा तू. बोलून मी थोडा आराम करते, आजी म्हणते. प्रवासाने खूपच थकले मी. आजी त्यांच्या रूममध्ये जाते. त्यांची रूम खालीच जिन्या शेजारी असते. आजी, चला मी येते तुमच्यासोबत रूममध्ये, ती बोलते. येतेस तू? ठीक आहे, चल. ईशा जाते आजीसोबत आजीच्या रूममध्ये. इकडे अर्जुन, कसली सुंदर दिसते ही. नॅचरल ब्युटी. आतापर्यंत खूप मुली पाहिल्या मी, पण ही खूपच वेगळी भासली मला. हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना मला काहीतरी होत होतं. काय होत होतं? मला एक वेगळीच हुरहुर जाणवत होती, जी मी याआधी कधीच अनुभवली नाही. पण मी का हिचा विचार करतोय? हिचं लग्न झालंय म्हणाली होती ती मला. माझ्या मनात भलतेच विचार नको यायला. एकदा ईशाच्या बाबतीत चूक करून झालोय मी. पुन्हा नको मला ईशासोबत चुकीचं वागायला, नाहीतर माझ्याविषयी चुकीचा गैरसमज करून घेईल ती. तिची काहीतरी मजबुरी असेल म्हणून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साईन केलं असेल तिने. तिला किंचितही असं वाटायला नको माझ्या वागण्यातून मी तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे असं. मनात बोलून तो त्याच्या रूममध्ये जातो. रात्री आजीसाठी ईशा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत होती. पण आज तिची तब्येत ठीक नव्हती वाटत तिला. 4 दिवस तिने आराम केलेला बंगल्यावर, पण आज सकाळपासून खूपच दगदग झालेली तिची. ती स्वयंपाक करताना येणारा वास तिला सहन होत नव्हता. आता हे मला काय होत आहे? मळमळते का मला? कसं तरी होतंय मला. असं का होतंय मला? याआधी मला असं नाही कधी झालं. आता तिला उलटी देखील येते. ती सिंककडे धावते आणि मोठमोठ्याने उलटी करू लागते. एक सर्वंट धावत अर्जुनला जाऊन सांगतो, मॅडमना ठीक नाही वाटत, त्या उलटी करत आहेत. काय? अर्जुन मोठ्याने म्हणतो आणि पळतच खाली ईशाजवळ येतो. ईशा, काय होतंय तुला? तो पटकन काळजीने विचारतो तिला. माहीत नाही, खूप त्रास होतोय मला. उलटीसारखं होतंय. उलटीही झाली. तो लगेच फॅमिली डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेतो. ती पुन्हा उलटी करण्यासाठी सिंकजवळ उभी राहिल्याने आता ती चक्कर येऊन पडणारच असते. तसं अर्जुन तिला पटकन पकडतो. ईशा, सांभाळ स्वतःला, बोलतो तो. तिला आधार देतो. मला खूपच अशक्तपणा जाणवत आहे. बाहेरून एक खुर्ची आणता का प्लीज मला बसण्यासाठी? तो कसलाच विचार न करता सरळ तिला 2 हातांवर उचलून घेतो आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येतो.
त्याच्या बेडवर झोपवतो तिला. काही वेळांनी डॉक्टर येतात. त्या पेशंटला चेक करू लागतात. डॉक्टर, काय झालं? माझ्या पत्नीला अर्जुन विचारतो. मिस्टर अर्जुन, घाबरण्यासारखं काही नाही. आनंदाची गोड बातमी आहे. आनंदाची बातमी काय? तो न समजून विचारतो. अहो, तुमच्या मिसेस प्रेग्नंट आहेत. काय? अर्जुन मोठ्याने बोलतो. ईशाचेही एक्सप्रेशन असेच असतात काय म्हणून. त्याने विचित्र एक्सप्रेशन दिलेले पाहून डॉक्टर म्हणतात, मिस्टर अर्जुन, तुम्हाला आनंद नाही झाला का? अर्जुन आता ईशाकडे पाहत, हो हो झालाय तर अडखळत बोलतो. अर्जुन सर्वंटला डॉक्टरांना सोडायला सांगतो आणि तो ईशाकडे पाहतो तर ती बेचैन होऊन रडत असते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.